जरशा गाईपेक्षा किमती वाढत चालल्यात बिटलच्या सध्या. आता ही शेळी बघायला गेलं तर जवळपास 3 महिन्याची गाभण शेळी आहे. तर हिचं जवळपास आता अंदाजे वजन जवळपास 80 किलो आसपास आहे. ही ज्यावेळेस 5 महिन्याची गाभण शेळी राहते, अजून 2 महिन्यानंतर ज्यावेळेस व्यायला होईल त्यावेळेस शेळी कमीत कमी 1 क्विंटलच्या पुढे वजन टाकते. तर नमस्कार मित्रांनो, गुंड पाटील गोट फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजकाल असे प्रश्न येत आहेत की बाबा बिटलमध्ये एवढ्या किमती काय आहेत किंवा बिटलचं एवढं महाग असण्याचं कारण. आता जवळपास तुम्ही माझ्याजवळ शेळ्या बघताय, दोन आहेत. ती एक आहे ती बिटलमध्ये, एक आहे ती गावरानमध्ये. तर तुम्हाला समोर फरक दिसत असेल की बिटलची शेळीकडे बघा तुम्ही आणि गावरान शेळीकडे बघा, फरक किती जाणवतो. तर जरशा गाईपेक्षा किमती वाढत चालल्यात बिटलच्या सध्या. त्याचं कारण जर बघायचं गेलं तर ह्या शेळ्यांची, बिट्टल शेळ्यांची हाईट असू द्या, त्यांचं दूध देण्याची क्षमता असू द्या, किंवा त्यांची पिल्लं टाकण्याची क्षमता असू द्या. आता ही शेळी बघायला गेलं तर जवळपास 3 महिन्याची गाभण शेळी आहे. तर हिचं जवळपास आता अंदाजे वजन जवळपास 80 किलो आसपास आहे. ही ज्यावेळेस 5 महिन्याची गाभण शेळी राहते, अजून 2 महिन्यानंतर ज्यावेळेस व्यायला होईल त्यावेळेस शेळी कमीत कमी 1 क्विंटलच्या पुढे वजन टाकते. आणि तसंच बघायला गेलं तर आता इथं गावरान शेळी आहे. तर ह्या गावरान शेळीचं तुम्ही बघा वजन, ही पण 3ऱ्या महिन्यामध्येच आहे. तर हिचं वजन अंदाजे 40 ते 45 किलो असेल. मी म्हणतो व्यायला झाल्यानंतर हिचं जास्तीत जास्त 45 ते 50 किलो वजन होऊ शकतं. मग ह्यामध्ये फरक तुम्हाला दिसतोय. त्याच्यामुळे सध्या कसं आहे ना, बिटलमध्ये काम करताना अशा क्वालिटीच्या शेळ्या ज्या आहेत ते चॉईस करायला लागतात. तर आता बघायचं म्हटलं तर ही बिटलची शेळी आहे. ह्या बिटलच्या शेळीचं सांगायला गेलं तर तुम्ही कानाची लेंथ बघा, त्याच्यानंतर बॉडी स्ट्रक्चर असू द्या, तिचं कास बघा तुम्ही. आता सध्या 3ऱ्या महिन्यामध्ये असल्यामुळे पूर्ण कास झालेले, पण ज्यावेळेस व्यायला होईल त्यावेळेस पण मी एक व्हिडिओ टाकेन, त्यावेळेस तुम्हाला समजेल की हिची दूध देण्याची क्षमता किती आहे. तर हा फरक जाणवतो. आणि ज्यावेळेस तुम्ही बिटल चॉईस करचाल त्यावेळेस काय बघून चॉईस करायचं हे सांगतो तुम्हाला. तुम्ही हिची शिंग बघा, डायरेक्टली बॅक साईडला वळलेले आहेत. त्याच्यानंतर कानाची लेंथ बघा, हिचं नोज बघा, आता माथा बघा, हे असं बघायला लागतं. आणि त्याच्यानंतर हिची हाईट बघा, जवळपास ही आता 35 ते 36 हाईटला आहे. तुम्हाला म्हणजे आपल्या फार्मवरची चांगल्या क्वालिटीची म्हणलं तर एवढीची एक शेळी आहे सध्या तरी. ह्याच्यापेक्षा पण भरपूर क्वालिटीमध्ये 42, 43, 45 हाईट पर्यंत पण तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील. तर सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की बिटल शेळी चॉईस करताना कशी करायची. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे नवीन शेळी पालक आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.